तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत लसावी मसावी चॅप्टरमधील सराव संच 10. तर याआधी आपण इंट्रोडक्शन पार्ट शिकलो. त्यामध्ये आपण शिकलो विभाजक, विभाज्य, मूळ संख्या, समूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर्स, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, संयुक्त संख्या आणि लसावी मसावी काढायच्या पद्धती शिकलो. तर लसावी मसावी काढायच्या आणखी पद्धती, कॉमन अवयव, एक प्राईम फॅक्टरायझेशन शिकलो. अशा बऱ्याच गोष्टी आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये शिकलो. तर तुम्ही इंट्रोडक्शन पार्ट सराव संच सोडवायच्या आधी इंट्रोडक्शन पार्ट बघून घ्याल. तर आता आपण बघूया, थोडंसं ओरली बघूया. ठीक आहे, विभाजक म्हणजे काय असते. ठीक आहे, तर विभाजक म्हणजे काय असते. एखादी संख्या असते, तिला निशेष भाग जातो कुठल्या पण संख्येने. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, विभाजक म्हणतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथं काय 12चे विभाजक म्हणजे 12चे फॅक्टर. तर 12ला कशा कशाने भाग जाईल, 1ने. म्हणजे बाकी काय आलं पाहिजे, 0. ठीक आहे, 2ने जाईल, 3ने जाईल, 3×12, 4×3=12, 5ने जाणार नाही, 6×2=12. ठीक आहे, आणि हा 12 एक स्वतः. म्हणजे हे काय झाले, 12चे काय झाले, विभाजक झाले, म्हणजे फॅक्टर्स झाले. तर आपल्याला इथं हे फॅक्टर्स कामात येणार आहे सराव संच 10 सोडवताना, म्हणून हे आपण थोडं ओरली बघूया. ठीक आहे, आता काय मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय असते, तर मूळ संख्या म्हणजे तिचे पण काय असतात, 2 विभाजक असतात. एक म्हणजे ती संख्या आणि एक म्हणजे हा एक झाला, आणि ती स्वतः संख्या. ठीक आहे, ती संख्या म्हणजे असे काय असतात, 2 तिचे विभाजक असतात. आणि एक संयुक्त संख्या म्हणजे संयुक्त संख्येचे काय, 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. संयुक्त संख्येचे 2 पेक्षा जास्त काय असतात, विभाजक असतात. त्याला काय म्हणतात, संयुक्त संख्या म्हणतात. तर बघा आता इथं काय दिलं आहे, सहमूळ संख्या. ठीक आहे, हे आहे सहमूळ संख्या. ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो. सामायिक विभाजक काय असतो, फक्त एकच असतो. ठीक आहे, तिला काय म्हणतात, सहमूळ संख्या म्हणतात. याच्यात काय विभाजक आहे, फक्त एकच आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, सहमूळ संख्या म्हणतात. आता हे काय, जोडमूळ संख्या. 2 मूळ संख्यामधील फरक काय आहे, 2 आहे. म्हणजे 2 प्राईम नंबर मधील काय, त्यांचा फरक, ह्या 2 संख्यांचा फरक किती आहे, 2 आहे. त्याला काय म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणतात. ठीक आहे, ट्विन प्राईम नंबर्स. आता बघा सराव संचामध्ये काय दिलं आहे. प्रश्न पहिला बघूया आपण. प्रश्न पहिला काय आहे, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही. जी संख्या काय नाही, मूळ नाही आणि संयुक्तही नाही, अशी संख्या कोणती आहे. प्रश्न पहिला पहा, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे. तर बघा मूळ संख्या, बघा पहिल्यांदा काय बघावं लागेल, मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजेच काय, प्राईम नंबर्स. मूळ संख्या म्हणजेच काय, प्राईम नंबर. ठीक आहे, तर मूळ संख्या बघा 1. मूळ संख्या म्हणजे काय असते, तिचे विभाजक किती असतात, 2 असतात. तिचे विभाजक किती असतात, आत्ताच बघितलं आपण, तिचे विभाजक किती असतात, 2 असतात. ठीक आहे, विभाजक किती असतात, 2 असतात. 2 म्हणजे कसे, 1 आणि ती संख्या. 1 आणि ती संख्या असे तिचे किती, 2 विभाजक असतात. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, तर 2 पेक्षा काय असतात, तिचे विभाजक जास्त असतात. ठीक आहे, 2 पेक्षा काय
जास्त विभाजक असतात. तर आता प्रश्न काय आहे, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही, तर म्हणजे तिचे किती, 2 पण विभाजक नाही आणि 2 पेक्षा जास्तही विभाजक नाही, अशी संख्या शोधायची आपल्याला. तर बघा आता 2 बघूया आपण. तर 2 चे विभाजक किती होतील, 1 आणि 2, म्हणजे किती झाले, हे 2 विभाजक झाले. 3 चे किती झाले, 1 आणि 3 झाले. 4 चे किती झाले, 1 आणि 1 आणि एक बे दोन्ही 4 आणि हा 4 1 4, म्हणजे हे किती, 2 पेक्षा जास्त झाले. तर ह्या 2 विभाजक असल्यामुळे ह्या काय झाल्या, मूळ संख्या झाल्या. ठीक आहे, ह्या झाल्या मूळ संख्या. आणि ही काय झाली, ही संयुक्त संख्या. ठीक आहे, ही काय झाली, संयुक्त संख्या. पण आपल्याला काय शोधायचं आहे, ती संख्या की जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. तर आपण 1 बघूया. ठीक आहे, 1. तर 1 चे किती विभाजक होतील, फक्त 1, कारण 1 ला फक्त 1 नीच भाग जातो. ठीक आहे, 1 चे विभाजक किती झाले, 1, म्हणजे 1 ला किती, 1 नीच भाग जातो. म्हणजे याचा आन्सर किती येईल, 1. म्हणजे 1 काय आहे, मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त पण नाही आहे, हे त्याचं उत्तर झालं. म्हणजे 1 ला कितीने, 1 नीच भाग जातो, म्हणजे 1 चे विभाजक किती आहेत, 1च आहेत. म्हणून 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे हे पहिल्या प्रश्नाचे उत्तर झालं. आता काय दुसरा प्रश्न बघूया. दुसरा काय म्हणते, पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. आता सहमूळ संख्या म्हणजे आपण इथंच बघितलंय बघा, काय म्हणते, ज्या 2 संख्यांचं सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो. ठीक आहे, त्यांचं सामायिक विभाजक किती असतो, फक्त 1 हाच असतो. आता बघा दुसऱ्यामधलं काय आहे, पहिलं उदाहरण आहे 8 आणि 14. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय ओळखायचंय आपल्याला, सहमूळ संख्येची जोडी आहे का हे ओळखायचंय. तर आधी काय करावं लागेल, आता आपल्याला काय याचे विभाजक पाडायचे आधी. तर 8 चे विभाजक किती झाले, 8 चे काय, हे विभाजक. ठीक आहे, 8 चे विभाजक 1, 1 8 1, 2 8, 4 2 8 आणि 8 1 8. आता काय 14 चे विभाजक. ठीक आहे, तर 14 चे विभाजक 1 14 14, मग 2 7 14, 7 2 14 आणि 14 1 14. आता याच्यामधलं काय कॉमन बघायचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा सामायिक काय आहे ते बघा. ठीक आहे, तर सामायिक हा झाला 1, इथं पण 1 आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे. ठीक आहे, तर इथं सामायिक किती झाले, इथं सामायिक किती सापडले आपल्याला, 2 सापडले. म्हणजे 1 आणि हे 2 सापडले. पण आपल्याला किती सामायिक पाहिजे, फक्त 1च सामायिक विभाजक पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच इथं 2 सामायिक विभाजक सापडले, म्हणून 8 आणि 14 काय, ही सहमूळ संख्याची काय नाही, जोडी नाही. ठीक आहे, सहमूळ संख्येची काय नाही, जोडी नाही. कारण इथं किती आपल्याला सामायिक विभाजक किती सापडले, तर 2 सापडले, 1 आणि 2. आणि सहमूळ संख्या त्याचा विभाजक किती पाहिजे, 1च पाहिजे आपल्याला.
तर इथं आपल्याला 2 सापडले आहे, तर ही त्याची काय जोडी नाही. आता आपण दुसरा बघूया. दुसरं काय आहे? 4 आणि 5. दुसरा आहे 4 आणि 5. तर तसेच आपण त्याचे विभाजक काढून घ्यायचे, म्हणजेच त्याचे काय फॅक्टर्स. ठीक आहे. तर 4चे किती येतील? 1 2 4, 4 1 4. आता 5चे बघा, 1 आणि 5. आता इथं पण ते तसंच कॉमन, इथं 1 आहे, इथं 1 आहे, बाकी इथं कॉमन नाही आहेत. म्हणजेच काय सामायिक विभाजक किती आहे यात? सामायिक विभाजक किती आहे? एकच आहे फक्त. सामायिक विभाजक किती आहे? 1 आहे. म्हणून ही काय आहे? सहमूळ संख्येची जोडी आहे. ठीक आहे. म्हणून ही काय आहे? सहमूळ संख्येची काय आहे? जोडी आहे. ठीक आहे. म्हणून ही सहमूळ संख्येची जोडी आहे. आता तिसरं उदाहरण बघूया. तिसरं काय? 17 आणि 19. तर तसेच आपण याचे विभाजक, 17चे विभाजक किती येतात? तर 1 17ला किती भाग जातो का? नाही. तर 1 आणि काय? 17 1 17, 1 17 17 आणि 19चं पण तसंच 1 आणि 19. ठीक आहे. तर यामध्ये पण कॉमन काय आहे? यामध्ये पण कॉमन आहे बघा, 1 हा फक्त एकच कॉमन आहे. म्हणून ही काय आहे? सहमूळ संख्येची काय आहे? जोडी आहे. याच्यात सामायिक विभाजक काय आहे? एकच आहे. ठीक आहे. म्हणून ही पण सहमूळ संख्येची काय आहे? जोडी आहे. 17 आणि 19. ठीक आहे. जोडी आहे. आता चौथा बघूया. चौथा काय म्हणते? 27 आणि 15. 27 आणि 15. तर तसेच आपण त्याचे काय काढायचे? आधी विभाजक काढायचे. तर 27चे किती आहेत? 27ला किती कितीने भाग जातो? तर 1 पहिल्यांदा 1 असते सगळ्यांचा अवयव. ठीक आहे. मग नंतर किती? 2 जातो का नाही? 3 जातो. 3 9 27. मग 4 जातो का नाही? 5 नाही. 6 नाही. 7 नाही. 8 नाही. 9 9 3 27 आणि हे 27 1 27. मग नंतर 15. तर 15चं पण 1, मग 3 5 15 आणि काय 5 3 15 आणि 15 1 15. आता इथं बघा, इथं किती कॉमन निघले? 1 हा झाला, 3 आहे, इथं 3 आहे. म्हणजे इथे किती सामायिक विभाजक किती झाले? आता सामायिक विभाजक किती झाले? हा 1 आणि 3 म्हणजे किती? 2 संख्या झाल्या. ठीक आहे. पण आपल्याला सहमूळ संख्याची जोडीसाठी सामायिक विभाजक फक्त एकच पाहिजे, म्हणून ही पण त्याची काय जोडी नाही. ठीक आहे. ही सहमूळ संख्याची काय नाही, जोडी नाही. ठीक आहे. हे त्याचं उत्तर झालं. इथं काय 2 सारखे विभाजक सापडले आहेत, 1 आणि 3. म्हणून ही सहमूळ संख्येची काय नाही, जोडी नाही. आता प्रश्न तिसरा बघूया. प्रश्न तिसरा काय म्हणते? 25 ते 100 पर्यंतच्या काय? प्रश्न तिसरा 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. ठीक आहे. तिसरा प्रश्न. क्वेश्चन नंबर 3. 25 ते काय? 25 ते 100. ठीक आहे. 25 ते 100 मूळ संख्या. ठीक आहे. मूळ संख्या म्हणजेच काय? प्राईम नंबर्स. ओके. तर मूळ संख्या म्हणजे काय असतात? तर मूळ संख्या म्हणजे 1 आणि तीच संख्या या संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो. ठीक आहे. म्हणजे त्याचे अवयव काय असतात? 2 असतात. म्हणजे त्याचे अवयव किती असतात? 2. 1 आणि तीच संख्या. ठीक आहे.
एक आणि तीच संख्या त्याला काय म्हणतात, मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. तर बघा आपल्याला किती 25 ते 100 काढायचे. तर आपल्याला आपण असं काढूया, हे बघा 25 ते पहिल्यांदा किती 30 काढा. ठीक आहे, 25 ते 30. 25 ते 30 मध्ये एक होईल 29. ठीक आहे, आता मी एक एक म्हणत बसणार नाही, कोणाला भाग जाते कोणाला नाही, कारण 100 पर्यंत काढे खूप उशीर होऊन जाईल. ठीक आहे, तर 29 चे फॅक्टर पडतात का नाही. ठीक आहे, मग आता 31 ते काय 40. ठीक आहे, 31 ते 40 मध्ये एक आहे 31 आणि एक आहे 37. ठीक आहे, मग काय 41 ते 50. 41 ते 50 मध्ये 41 आहे, 43 आहे आणि एक आहे 47. ठीक आहे, आणि 51 ते काय 60. 51 ते 60 मध्ये एक आहे 53 आणि एक आहे 59. मग नंतर 61 ते 70 यामध्ये आहे 61 ते 70 यामध्ये आहे 61 आणि 67. मग नंतर 71 ते 80 यामध्ये आहे 71, 73 आणि 79. ठीक आहे, 79. मग नंतर 81 ते 90. 81 ते 90. 81 ते 90 मध्ये आहे 81 ते 90 मध्ये दोन संख्या आहेत 83 आणि 89. मग नंतर आहे 91. 91 ते 100 यामध्ये आहे 97. तर बघा हे काउंट करू किती होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर याच्यामध्ये किती होतात, किती संख्या आहेत 16 आहेत. ठीक आहे, 16 नंबर्स. तर तुम्ही हे बघा, ह्या मूळ संख्या का बरं आहेत, तर त्याचे अवयव काय होतात, 1 गुणिला हे 29च होतील. ठीक आहे, ह्याला कशाने भाग जातो का नाही, म्हणजेच ती झाली मूळ संख्या. ठीक आहे, अशाच हे सगळ्या 31ला जातो का नाही, म्हणजे त्याचे विभाजक फक्त 2च असतात, 1 आणि तीच संख्या, म्हणजे ह्या मूळ संख्या झाल्या. ठीक आहे, तर इथपर्यंत किती आहेत 16 संख्या आहेत. ठीक आहे, त्याचं काय झालं आन्सर झाला. आता पुढचं बघूया, पुढचं एक्झाम्पल काय आहे. चौथं 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या लिहा. ठीक आहे, जोडमूळ संख्या म्हणजेच हे बघा इथं बघितलं, ज्या दोन मूळ संख्यामधील फरक किती आहे 2 आहे. ज्या मूळ संख्या म्हणजे दोन प्राईम नंबर्स मधील काय डिफरन्स किती आहे 2 आहे, ते म्हणजे जोडमूळ संख्या झाल्या. तर बघा क्वेश्चन नंबर काय 4. 51 ते किती 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या लिहायची. ठीक आहे, ट्विन प्राईम नंबर्स, ट्विन प्राईम नंबर्स. ओके, तर बघा जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्यामध्ये काय 2चा फरक आहे. तर आपण आता मागच्या उदाहरणामध्ये बघितलं मूळ संख्या कशा काढल्या, तर त्या मूळ संख्या घ्यायच्या, पण आता इथं 50च्या पुढच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. तर हे 50च्या
हे बघा आता इथं ह्याच्यावरूनच आपल्याला 50 ते 51 ते 100 पर्यंत म्हणजे इथून इथपासून आपल्याला इथपर्यंत घ्यायचे आहे, ठीक आहे. आणि मग त्यांच्यामधील फरक काढायचे आहे. तर पहिल्यांदा ह्या संख्या लिहून घेऊ आपण, ठीक आहे. ह्या संख्या लिहून घ्यायच्या आणि मग नंतर त्यांचं फरक काढायचं, ठीक आहे. बघा 50च्या पुढच्या तर काय आली, हे एक आली 59 आणि 61, ठीक आहे. तर यांचा काय फरक बघा, ठीक आहे. 59 आणि 61 ह्याच्यामधील फरक किती आहे, 2 आहे का? अजून दुसरी संख्या कोणती आहे? एक आहे पहिल्यांदा 53, 59, 61, 67. 53, 59, 61, 67. 53, 59, 61 आणि 67. तर 53 आणि 59 मध्ये किती, 6चा फरक येईल. इथं किती, 6चा फरक, म्हणून हे नाही आहे. आता इथं कितीचा येईल, इथं 2चा येईल. 9 आणि 2 किती, 11, ठीक आहे. इथं 61 आणि 67 इथं तर 5चाच फरक येतो, ठीक आहे. मग नंतर इथं काय ते 71 आणि इकडे 73, तर इथं इथं पण येत नाही, ठीक आहे. आता हे इथं 71 आणि 73 इथं येते 2चा, ठीक आहे. तर म्हणून अजून कुठले आहे, 73, 79, 83, 79, एकोणऐंशी, 83, 79, 83, 89, इथं 89 आणि एक आहे 97, ठीक आहे. इथं 97, त्याच्यामधला फरक बघायचा 2चा. इथं आहे का, इथं नाही आहे, ठीक आहे. इथं 6 येईल. इथं बघा, इथं पण किती येईल, 83, म्हणजे हे इथं 4 येईल, ठीक आहे. 9 4 13, ठीक आहे. आता इथं किती येईल, 6 येईल. इथं किती येईल, 9, 89, इथं येईल. तर इथं बघा 89 आणि 97 यामध्ये किती फरक आलाय, 8 आलाय, ठीक आहे. तर आपल्याला किती पाहिजे, आपल्याला 2 पाहिजे. तर 2 कुठं कुठं आलाय, हा इथं एक दिसतोय आणि इथं एक दिसतोय, ठीक आहे. म्हणजे 59 आणि काय एक जोडी काय होईल, 59 आणि 61, ठीक आहे. तर दुसरी जोडी काय आहे, 71 आणि 73, हे झालं त्याचं आन्सर, ठीक आहे. हे काय आहेत, जोडमूळ संख्या आहेत, ठीक आहे. हे काय आहेत, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजेच काय, ट्विन प्राईम नंबर्स, ओके. ट्विन प्राईम नंबर्स. तर आपला काय चौथा उदाहरण झाला आहे. ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय असते, तर मूळ संख्यामधली काय, मूळ संख्यामधला काय फरक म्हणजे डिफरन्स त्यांचा काय आला पाहिजे, तर 2 आला पाहिजे, ठीक आहे. तर 51 ते 100 पर्यंत किती जोड्या आहेत, 2 जोड्या आहेत. एक आहे
59 आणि 61 आणि एक आहे 71 टू 73, 71 आणि 73. आता आपण पाचवं उदाहरण बघूया. पाचवं उदाहरण काय आहे? 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या ओळखा. ठीक आहे. आता सहमूळ संख्या म्हणजे काय होतं? आता जोडमूळ शिकलो आपण, आता सहमूळ बघा. इथं सहमूळ पण आहे. सहमूळ म्हणजे काय आहे? ज्याचा काय सामायिक विभाजक फक्त एकच असतो. आहे बघा इथं. त्याचं काय सामायिक विभाजक फक्त एक असेल. ठीक आहे. ती म्हणजे सहमूळ संख्या. तर आपल्याला किती काढायचे आहेत? 1 ते 50 मधील. हे बघा 1 ते 50 मधील किती? 5 जोड्या लिहायच्या आहेत आपल्याला. बघा क्वेश्चन 5. 1 ते 5 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहायच्या आहेत. आपण आता 1 पासून चालू करूया. ठीक आहे. आता बघा 2 आणि 3 याचे पहिल्यांदा काय करायचे? अवयव पाडायचे. तर याचे 2चे किती होतील? 1 गुणिला किती? 2. आता 3चे 1 गुणिला किती झाले? हे 3 झाले. तर मग इथं सामायिक काय आहे? 1 आणि हे 1. ज्या दोन संख्यांचा काय सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो. ठीक आहे. त्याचं सामायिक विभाजक किती आहे? 1 आहे. ठीक आहे. आता आपण बघूया अजून दुसरा बघूया. आता 4 आणि काय 5 घेऊया. ठीक आहे. तर 4चे अवयव पाडले तर किती होतील? 1 गुणिला हे 2 गुणिला किती? 2. आता 5ची पाडूया. 1 गुणिला किती? 5. याच्यामध्ये काही कॉमन आहे का? हा एकच आहे. ठीक आहे. आता तिसरा घेऊया. सपोज आता 17 आणि 19 घेतले. ठीक आहे. तर 17चे अवयव पाडले ते 1 गुणिला किती? 17 झाला. 19चा काय झाला? 1 गुणिला 19. म्हणजे इथं पण कॉमन काय एकच आहे. आता आपण एक काय 15 आणि 16 घेऊया. ठीक आहे. 15चे अवयव पाडले 3 5 किती झाले? हे 15 झाले. ठीक आहे. 16चे केले किती? 4 चौक किती झाले? 16 झाले. ठीक आहे. म्हणजेच इथं याचे विभाजक किती आले? 1 2 बेआटी 16 4 चौ 16. ठीक आहे. याचे पण 1 गुणिला काय हे याचे पण विभाजक 1 3 5 आणि काय हे 15. ठीक आहे. आता बघा 11 आणि 13 बघा. तर 11चे पण विभाजक किती होतील? 1 आणि हा 11 म्हणजे 11 1 11. तर 13चे पण बघा 1 गुणिला किती? 13. आता अजून एक बघा 23 आणि काय 29. ठीक आहे. तर 23चे पण 23 1 23. ठीक आहे. आता 29चे
29चे पण 1 आणि 29. ठीक आहे, म्हणजे याचं काय सामायिक विभाजक किती आहे? हे बघा, इथं इथं 1 आहे, इथं 1 आहे, तिसऱ्या याच्यात पण 1 आहे, इथं पण 1च आहे, बाकी कॉमन नाहीच आहे त्याच्यात. हा पण इथं 1च आहे, इथं पण 1च आहे. तर ह्या काय झाल्या, त्याच्या सहमूळ संख्यांच्या काय झाल्या, ह्या जोड्या झाल्या. ठीक आहे. आता आपण कोणता 6वा उदाहरण बघूया. आता 6वा उदाहरण बघूया आपण. 6वा उदाहरण काय आहे? 6वा उदाहरण, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? मूळ संख्यांपैकी काय समसंख्या कोणत्या? तर पहिल्यांदा काय मूळ संख्या बघाव्या लागतील. तर मूळ संख्या म्हणजे काय होतं, ज्या संख्येला 1 आणि तीच संख्या, या संख्येने काय जातो, भाग जातो. 1 आणि काय तीच संख्या. ठीक आहे, ती म्हणजे काय झाली, मूळ संख्या. ठीक आहे, 1 आणि तीच संख्या म्हणजेच ती काय झाली, मूळ संख्या, म्हणजेच काय झाला, प्राईम नंबर. ठीक आहे. आणि समसंख्या म्हणजे ज्या संख्येला काय जातो, 2 ने भाग जातो. ठीक आहे, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने भाग जातो. तर आपल्याला काय शोधायचं आहे, ज्या संख्येला 2 ने काय जातो, भाग जातो. तर आपल्याला शोधायचे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या. तर आपल्याला आपण आता मूळ संख्या बघूया. तर मूळ संख्या कोणत्या आहेत? 1 ही मूळ संख्या नाही, 2 पण नाही, काय आहे, 3 झाली, 5 झाली. आधी 1 घ्यायच्या, म्हणजे 1 ते 10, मग 11 ते 20 असं. ठीक आहे, 1 झाली, 3 झाली, 5 झाली, 7 झाली, 9 नाही, 9चे अवयव पडतात. मग ह्या 10 पर्यंतच झालं, मग आता 11. ठीक आहे, मग 11 झाली, मग आणखी 13, 15 नाही, 17, 19, मग आता 21 पासून घ्या, 7 21, 22, 23 हे झाले, 23 झाली, 25 नाही, 26, 27, 28, 29. ठीक आहे, मग नंतर 31 पासून. ठीक आहे, 31 पासून 31 झाली. इकडे लिहून दिल्या आहेत सगळ्या मूळ संख्या. नाही बघा, ह्या मूळ संख्यांपैकी समसंख्या आहे का एखादी? हे 29 पण नाही, 31 पण नाही, 37 पण नाही, 41 नाही, 43 नाही, 47 पण नाही, 53 पण नाही, 59, 167, 71, 73, 79, 83, 89, 97. तर 25 पासून 100 पर्यंतच्या तर नाहीच आहेत समसंख्या. ठीक आहे, आपण इथं लिहिले आहेत आणखी काही. तर बघा, 3 पण नाही आहे, 2 पण आहे बरं. ठीक आहे, कारण त्याचे पण काय 2च अवयव होते, 1 × 2. ठीक आहे, इथं पण 3 नाही आहे, 5 नाही, 7 नाही, 11 नाही, 13 नाही, 17 नाही, 19 नाही, 23 नाही, 29 नाही, 31 नाही. तर मग उरली कोणती एक, फक्त ही 2. त्यापैकी कोणती आहे, 2 ही काय आहे, मूळ संख्यांपैकी काय आहे, समसंख्या आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येईल, 2 ही काय आहे, मूळ संख्यांपैकी काय आहे,
समसंख्या आहे. ठीक आहे. 2 पण ही मूळ संख्याच आहे. ठीक आहे. कारण तिचे अवयव किती येतात? 1 गुणिला 2 म्हणजे 1 आणि तीच संख्या. तर आपण 1 ते 100 पर्यंत पाहिला तर त्याच्यामध्ये सगळे काय ऑड नंबर्सच आहेत. इवन 1 पण नाही आहे, फक्त 2 आहे. ती इवन आहे म्हणजेच काय समसंख्या आहे. हे झालं. तर आपला सराव संच संपलेला आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 11 घेऊया. तर थँक्यू स्टुडंट्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढे आपण काय सराव संच 11 सोडवणार आहोत. थँक्यू.